Cancer Healer Center, a new beginning. पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत 40 मिनिटे चर्चा। हवाई दलाच्या तयारी संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मोदींची काल नौदल प्रमुखांसोबतही बैठक। सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ। रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी। भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार। रशियन बनावटीची क्षेपणास्त्र आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात येणार। इल्का-एस क्षेपणास्त्रानं पाक हादरला। पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेना। पीओकेतल्या नीलम व्हॅलीमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण। व्हिडिओ समोर। आयएसआयनं मनाई केली असतानाही पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरनं पहलगाम हल्ल्याची योजना आखली। पाकिस्तानचे माजी मेजर आदिल राजा यांचा मोठा आरोप। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर बंकरमध्ये लपला। भारताच्या भीतीनं असीम मुनीर लपून बसल्याची चर्चा। सूत्रांची माहिती। पाकिस्तान अपयशी राष्ट्र, भारताला शांततेमध्ये जगू देणार नाही। पाकिस्तानला अद्दल घडवण्याची वेळ। एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य। पाकच्या मुझफ्फराबादमधील सरकारी गोदामांमध्ये किराणा साठवणूक। भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक सरकारचा निर्णय। अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या पलक मसीह आणि सूरज मसीहला पंजाब पोलिसांकडून अटक। दोघांनी पाकिस्तानला भारताच्या लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो पाठवले। पंजाबच्या अटारी बॉर्डर जवळील महुदा गावामध्ये संशयास्पद वस्तू सापडली। ड्रग्ज तस्करी करणारे ड्रोन शेतात सापडल्याची स्थानिकांची माहिती। जवानांकडून सर्च ऑपरेशन। अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या कवायती सुरू। अरबी समुद्रामध्ये जहाजांसाठी नेव्हिगेशन अलर्ट। पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज। पाकिस्तानवर थेट हल्ला न करता भारताकडून राजनैतिक दबाव। पाकिस्तानला करत असलेल्या मदतीचा आढावा घेण्याची भारताची आयएमएफला विनंती। मदत पुढे ढकलली जाण्याची शहाबाज आणि मुनीरला भीती। एलओसीवर सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागामध्ये गोळीबार। भारतीय लष्कराच्या जवानांकडून देखील गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। 12 दिवस होऊनही अजून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही। यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला घेणं हे असतं का? संजय राऊतांचा सवाल। भारत खांद्यावरून मारा करता येणारी हत्यारं खरेदी करणार। शत्रूची विमानं, ड्रोन नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्य दलाचा निर्णय। लष्कर 48 लॉन्चर्स आणि 85 क्षेपणास्त्र खरेदी करणार। भारताला घाबरलेल्या पाकिस्तान सरकारचं उद्या विशेष अधिवेशन। पहलगाम हल्ला आणि भारतानं घेतलेल्या निर्णयावर उद्याच्या अधिवेशनामध्ये चर्चा होणार। सिल्वर ओक निवासस्थानी जात संजय राऊत यांच्याकडून शरद पवारांची भेट। राऊतांकडून पवारांना नरकातला स्वर्ग हे पुस्तक भेट देत प्रकाशन सोहळ्याचं निमंत्रण। 12वीचा निकाल उद्या लागणार। राज्य शिक्षण मंडळ उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करणार। गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार। कोल्हापूरसह परिसरामध्ये 68 रुपये तर मुंबई आणि पुण्यामध्ये दूध प्रति लिटर 74 रुपये दरानं घ्यावं लागणार। नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। पूर्व नागपुरातील मानेवाडा चौक, सक्करदरा आणि जगनाडे चौकामध्ये गारांसह रिमझिम पाऊस। Cancer Healer Center, a new beginning.